नमस्कार मित्रांनो, मी ॲडव्होकेट दिलीप कोकिळ. आपला आजचा जो विषय आहे तो आहे रिकव्हरी एजंटची दादागिरी चालणार नाही. नॉर्मली एक सामान्य माणूस ज्यावेळेला एखाद्या बँकेत जातो, पतसंस्थेत जातो किंवा कोणत्याही प्रायव्हेट फायनान्समध्ये जातो, त्यावेळेला तो त्यांच्या ऑफिसरच्या सांगण्याप्रमाणे, बँकेच्या ऑफिसर सांगण्याप्रमाणे, पतपेढीच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्यानंतर वेगळ्या बँकांच्या सांगण्याप्रमाणे, त्याच्यानंतर प्रायव्हेट फायनान्सच्या सांगण्याप्रमाणे व्याज दर जास्त देऊन ते लोन घेतात. कारण की ते त्यांची गरज असते, त्यांची आवश्यकता असते आणि ते त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कुठेही कशाही सह्या करतात. ज्या ठिकाणी ते सह्या सांगत नाहीत, जिकडे सह्या आवश्यक नाही त्या ठिकाणी सह्या घेतल्या जातात, गॅरेंटर घेतले जातात. प्रत्येक पानावर सही केली जाते, त्यांना वाचून दिलं जात नाही आहे. आणि एवढं सगळं केल्यानंतर ज्यावेळेला तर त्यांना लोन सँक्शन होतो, लोन सँक्शन होतो, लोन डिस्बर्स होतं. लोन डिस्बर्स झाल्यानंतर ज्यावेळेला त्यांचं EMI भरायची सुरुवात होते, काही कालांतराने EMI भरतो आणि मग अचानक काही अशी कंडिशन्स निर्माण होतात की त्यावेळेला तो पैसे भरू शकत नाही. ते EMI थांबतात, EMI थकतात आणि मग अचानक जी पहिली स्टेप्स काय करतात, बँक सरळ सरळ रिकव्हरी एजंट जे आहेत किंवा थर्ड पार्टी एजंट जे आहेत त्यांच्याकडे असं ऑर्गनायझेशन्स आहेत, त्यांना देऊन त्यांच्यावर त्यांना काही टार्गेट केले जातात आणि टार्गेट दिल्यानंतर दिले जातात, पर्याय एरियाचे टार्गेट दिले जातात की आम्हाला एवढी रिकव्हरी पाहिजे. बँकवाले, फायनान्सवाले त्यांना प्रेशर टाकतात आणि मग ते रिकव्हरी एजंट येतात आपल्याकडे आणि मग त्यांची स्टार्ट होते एक रिकव्हरी. त्या रिकव्हरीची प्रोसिजर जी असते ती पूर्णपणे बेकायदेशीर असते. RBIचे गाईडलाईन्स ते वापरण्यात सुप्रीम कोर्टने काही जजमेंट्समध्ये जे काय मार्गदर्शक तत्त्वे दिलेली आहेत ती त्यांचाही वापर न करता सरळ सरळ येऊन दादागिरी करणे, सर्वसामान्य लोकांवर जास्तीत जास्त दादागिरी करणे, हाच विषय घेऊन जास्तीत जास्त रिकव्हरी करण्याचा त्यांचा जो प्रयत्न असतो तर त्यांचा चालू असतो की जो बेकायदेशीर आहे. आणि आजचा आपला हाच विषय आहे की रिकव्हरी एजंटची दादागिरी चालणार नाही. रिकव्हरी एजंटची दादागिरी अजिबात चालू देणार नाही. हाच विषय आपण आज ह्या व्हिडिओद्वारे तुमच्या समोर मी मांडत आहे. तर आपला आजचा जो विषय आहे तो रिकव्हरी एजंटची दादागिरी चालणार नाही हा जो विषय आहे, हा विषय आपण करतो. रिकव्हरी एजंटचं जे काम आहे ते सुरुवातीला लोन सँक्शन झाल्यानंतर, लोन तुम्हाला मिळाल्यानंतर जेव्हा EMI थांबतं, EMI थांबल्यानंतर येऊन अचानक असा एखादा यमासारखा रिकव्हरी एजंट जो आहे तोच तुमच्या समोर येऊन उभा राहतो आणि मग चालू होतो तो एक ड्रामा, एक नाटक, एक तमाशा चालू होतो. ते येऊन हॅरॅसमेंट करतात, तुमच्या नातेवाईकांमध्ये हॅरॅसमेंट करतात, समाजामध्ये हॅरॅसमेंट करतात, लोकांमध्ये हॅरॅसमेंट करतात, मित्रांमध्ये हॅरॅसमेंट करतात, ज्या ठिकाणी तुम्ही कामाला आहात त्या ठिकाणी हॅरॅसमेंट करतात. आणि ही हॅरॅसमेंट जी कंटिन्यू चालू राहते. आणि अशा सिच्युएशनमध्ये अशा आपण बऱ्याच बातम्या ऐकल्या असतील की ज्याच्यामध्ये रिकव्हरी एजंटमुळे लोकांनी आत्महत्या केलेल्या आहेत. ही अतिशय गंभीर आणि सिरियस गोष्ट आहे, अतिशय गंभीराने घेण्याची गोष्ट आहे. परंतु हा जो रिकव्हरी एजंट जे असतात त्यांच्यावर मोठ्या बँकांचे मोठ्या फायनान्स जे आहेत ते वरदहस्त असतात आणि त्यामुळे ते येऊन एवढे अतिशय दादागिरी करतात. सुप्रीम कोर्टाने बरेच गाईडलाईन्स दिलेले आहेत, RBIने बरेच गाईडलाईन्स दिलेले आहेत, सुप्रीम कोर्टचे बरेच जजमेंट आहेत. ह्या सगळ्या गोष्टी असतानाही, ह्यांची मार्गदर्शक तत्त्वे असतानाही, ह्या एक मोठ्या प्रकारच्या ह्या असताना, या संस्था असताना, ज्या न्यायिक संस्था आहेत, ज्या बँक्स आहेत, RBI म्हणजे बँकांची बँक आहे, त्यांचे गाईडलाईन्स दिलेले असताना त्यांना पूर्णपणे पायधुळीला टाकून रिकव्हरी एजंट जे आहे ते पूर्णपणे दादागिरी करतात. आणि हा जो विषय आपला आजचा जो विषय आहे हाच विषय आहे की रिकव्हरी एजंटची दादागिरी अजिबात सुद्धा चालू देणार नाही आहे. मी ह्याच्यानंतरच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला रिकव्हरी एजंटला कसं तोंड द्यायचं आहे आणि त्यांना कोणते प्रश्न विचारायचे, कोणते डॉक्युमेंट मागायचे, याच्याबद्दलचा मी नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो मी तुम्हाला प्रेझेंट करणार आहे. तो मी काही दिवसांनी रेडी करणारच आहे. परंतु आजचा विषय जो आहे तो रिकव्हरी एजंटचा जो विषय आहे, रिकव्हरी एजंटची एक महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितली कधी पण, तर ते कधीही एक नसतं, ते मसल पॉवरने येतात. तर त्यांचे ऑफिसर, मग त्यांचे वरचे ऑफिसर असे 4-5 लोक असे येतात आणि मग त्यांचं ते हॅरॅसमेंट चालू होतं. कंटिन्यू अमाऊंट जर जास्त असेल तर अतिशय जास्त हॅरॅसमेंट ते लोक चालू करतात. जर तुमचं ऑटो लोन असेल किंवा 4 व्हीलर लोन असेल तर 2 व्हीलर लोन असेल तर गाड्या घेऊन जातात, तुम्हाला सांगत नाहीत, काही नाहीत आणि घेऊन जातात सरळ. आणि अशा बऱ्याच गोष्टी, बऱ्याच केसेस ह्या आपण बऱ्याच न्यायालयात आहेत, बातम्यांमध्ये ऐकतो, न्यूजपेपरमध्ये ऐकतो, वृत्तपत्रांमध्ये ऐकतो. आणि लोकांनी ह्या रिकव्हरी एजंटमुळे सुसाईड केलेले आहेत. अशा बऱ्याच गोष्टी तुम्ही बातम्यांमध्ये, TV मध्ये, न्यूज चॅनलमध्ये ऐकलेल्या असतात. आणि परंतु रिकव्हरी एजंटचं हे जे त्यांचं म्हणणं आहे, त्यांची जी प्रक्रिया आहे ती तर कायदेशीर नाहीच आहे.
पूर्णपणे बेकायदेशीर आहे. टोटल पूर्णपणे बेकायदेशीर आहे. पूर्ण म्हणजे पूर्ण बेकायदेशीर आहे. तर माझं एवढंच म्हणणं आहे, की रिकव्हरी एजंटला एवढीच विनंती आहे, एवढंच माझं सांगणं आहे, रिकव्हरी एजंटनी जो कायदेशीर मार्ग असेल त्याचा त्यांनी वापर करावा आणि त्याप्रमाणे रिकव्हरी करावी. आता जर आपण सुप्रीम कोर्ट किंवा आर-बी-आयचे गाईडलाईन्स बघितले, तर रिकव्हरी एजंट जे आहेत ते हंबल असावं, रिक्वेस्ट त्यांनी करावी येऊन आणि त्यांनी विनंती करून नंतर परमिशन घेऊन यावी. या सगळ्या गोष्टी आहेत, की ज्या मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणारच या सगळ्या गोष्टीच्या गोष्टी. त्यांनी फॉर्मल असावं, रिकव्हरी एजंट त्यांनी फॉर्मल असावं, प्रोफेशनल असावं आणि व्यवस्थित येऊन त्यांनी सगळी चौकशी करावी. आणि असं असताना असं कधीही होत नाही, असं आपले विचार आहेत, असं आपली थिंकिंग आहे, पण नेमकं उलटं होत असतं, नेमकं उलटं होत असतं. आणि रिकव्हरी एजंट आला म्हटला, की त्याचा फोन आला म्हटला, की त्याची एवढी दहशत असते, त्याची जो लोन घेतो, जो बॉरोवर असतो, त्याला इतकं प्रेशर असतं, त्याला इतकी प्रेशर असतं, की तो म्हणजे विचार करतो, की आता काय करायचं? आता जर आला तर कुठून पैसे द्यायचे, कुठून द्यायचे? तो म्हणणार, तू येऊन घरात येऊन बसतात, बोलतो आम्हाला आत्ताच्या आत्ता पैसे द्या, लगेच पैसे द्या, आता लगेच पैसे आणि आत्ताच्या आत्ता पैसे आणणार कुठून? आणि अशा परिस्थितीत जेव्हा आपल्याला हा हो, जे रिकव्हरी एजंट आहेत त्यांना कायदेशीर मार्गामध्ये पोलीस स्टेशन्स आहेत, सिव्हिल कोर्ट आहे, डी-आर-टी आहे, डी-आर-ए-टी आहे, हायकोर्ट आहे. आता एम-एममध्ये बऱ्याच ठिकाणी लोक अदालत घेऊन ज्या आहेत त्या मॅटर सॉर्ट आउट केल्या जातात. 138च्या मॅटरमध्ये चेक बाउन्सिंगच्या मॅटर, ई-एम-आयच्या मॅटर ज्या आहेत त्या संपवल्या जातात. वर्षातून 5-5 वेळा प्रत्येक 2-2 महिन्याला 2-2 महिन्याला लोक अदालत होत असते. ह्याच्यावर पण मी नंतर व्हिडिओ जो आहे तो तयार करणार आहेच, की लोक अदालत म्हणजे काय, ती कशी चालते, त्याची प्रक्रिया काय आहे, याच्यामध्ये बँकेचा रोल काय आहे, बँकेच्या ऑफिसर्सचा रोल काय आहे. त्याच्यानंतर ह्याच्यामध्ये ह्या जो समाजाचा एक महत्त्वाचा जो घटक आहे बँक, ह्याचा कसा त्यांचा रोल आहे. हे सगळ्या गोष्टीचा आपण ह्याच्यासाठी व्हिडिओ बनवणारच आहोत. परंतु आपला आजचा जो विषय आहे, तो विषय आहे बेसिकली की रिकव्हरी एजंट जे आहेत, त्यांची ही जी दादागिरी चालते ती अतिशय चुकीची आणि बेकायदेशीर आहे. आणि ह्याचा सडेतोड उत्तर देण्याचा जो पुढचा व्हिडिओ जो आहे, तो मी लवकरच तयार करून तुमच्या समोर हजर करणार आहे. तरी माझी एवढीच विनंती आहे, की हा जो व्हिडिओ जो आहे, तुम्ही जास्तीत जास्त लोकांनी पाहावा, त्याच्यावर कमेंट्स करावा. तुम्हाला आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल, तर आम्ही तुम्हाला नक्की देऊ इच्छितो. माझा मोबाईल नंबर जो आहे, तो मी ह्याच्यामध्ये अटॅच केला आहे, लिंक केलेला आहे. नमस्कार.